आई गेलेली आहे दवाखान्यामध्ये आणि रंजनाताई इकडे बसले लसूण सोलत. काय चाललंय? काय नाही, लसूण सोलते. आई बसली होती, म्हणलं मी सोलते, तुम्ही जावा. तर आई आणि रंजनाताई लसूण सोलत होत्या. आईला ताप येतोय, म्हणजे 2-4 दिवस झालं, आणि तसंच ती बिचारी आहे का नाही. हो. मग आज आता मी बळ पाठवले, जात नव्हती. कणकणी आल्या आणि जा म्हटलं दवाखान्यात. तिला पण बीपीचा वगैरे त्रास आहे. तर आई गेली रोहनसोबत दवाखान्यामध्ये आणि रंजनाताईचं चाललंय लसूण सोलायचं होय. आणि आता येणार आहेत पाहुणे आणि आज बाहेरचं जेवण आहे सगळ्यांना. तर आज काय संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काहीच नाही आहे. चूल अशी शांत आहे आमची होय रंजनाताई. आणि रंजनाताई सकाळसाठी लसूण सोलून ठेवते. हां लसूण सकाळसाठी. सकाळी झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेव. एकदम शांत असते, किचनमध्ये असते, काही गडबड करत नाही, घाई करत नाही. आणि रंजनाताईला खूप मी बदलावले, म्हणजे मी अभिमानाने किंवा स्वाभिमानाने किंवा असं स्वार्थाने म्हणत नाही आहे, पण मला असं वाटतं की रंजनाताईमध्ये बदल मला करता आला आणि रंजनाताईमध्ये तो बदल खूप छान पद्धतीने झालेला आहे. बरोबर ना? हिंदी बोलणं सुटलं, बऱ्याचशा गोष्टी होत्या ते डोक्यातून गेल्या. आता कसं आहे डोकं वगैरे, आणि ती पण एकदम असं शांत. जेव्हा बाहेरून घेऊन आलं तर स्ट्रॉंग झाली, बडबड करायची. आता बडबड थोडंफार कधी तर होतं, पण नाही आहे का नाही. करमतं का माझ्याकडं? मगाशी तू माझे एवढे लाडका करत होती. माझा मूड हाफ होतो, तुमचा नाराज चेहरा बघितलाय. जरा हसता बिसता असलं की जरा हसते की मी. जरा हे टेन्शन घेतोय त्या आजीचं बी, ते वरती वातावरण बी. आता आजीला सोडायचंय ग मला म्हणून टेन्शन येते ग. आता उद्या घेऊन जाणार आहे मी तिला. त्या म्हाताऱ्या आईचं बी जरा आजारी आहे ना, त्यांचं टेन्शन. होय, एवढे माझे सगळे मुके घेत होती. म्हटलं आज काय झाले काय माहित आज माझे. होय, काय नाही, असंच तुम्ही जरा असे नाराज बिराज टेन्शन मध्ये असले की मला जरा हे होतो, लाड करा वाटतो माझा. मी असं म्हणजे मी ते मन दुखी होतं माझं. मी सदा हसत राहते, खुश राहते. मगाशी रंजनाताईने माझे खूप सारे असे इथं काय केलं, म्हणजे कसं ते वरती बी 2 आजी आजारी आहेत, त्यांचं बी टेन्शन. तर लय काळजी करते माझी, लय काळजी करते माझी. इतके असे मुके घेत होती माझे. म्हटलं काय झालं हिला काय माहित. हे फ्री असतं ना. माझा राग घालवला, म्हणजे रागच नव्हता खरं तर. मला वाईट वाटत होतं की म्हाताऱ्या आजीला मला उद्या घेऊन जायचे ना, तर मला आज सकाळपासूनच करमत नाही. खरं सांगते, खूप वाईट वाटते, म्हणजे खूपच वाईट वाटते. मंदाई तिकडं काय करते माहिती नाही. पोत्यामध्ये भरून ठेवायचं चालू आहे वाटतं. राख भरायला सुरुवात केलेली आहे आता पोत्यामध्ये. तिकडं काहीतरी भरते मंदाई पोत्यात. खाली कोणच नाही आहे, एकटी मंदाई आहे. मी पण जाणार आहे वरतीच आता. आज आभाळ थोडंसं आलं होतं दुपारी, असं वाटतं इकडून ढगारा आलाय, पण वारं सुटलंय. हे वारं सुटलं ना की पाऊस येत नाही. वाऱ्यामुळं काय होतं, आभाळ पुढं पळालं जातं. थोडंसं आहे, म्हणजे असं ठिपके येत आहेत. चुलीपाशी ठेवलंय सगळं, म्हटलं जे भिजलं तर. आणि सगळेजण वरती आहेत. 6:30ला सांगितलं होतं पाहुण्यांना जेवण घेऊन येणार आहेत. म्हटलं आमची आजी 6:30 ते 7पर्यंत जेवतात सगळे, तर तुम्ही या म्हणून सांगितलं होतं. रामकृष्ण हरी. ते इथं ठेव मंदाई ते चूल पेटवायला इकडे ठेवण, वरती चल. त्यांनी चूल पेटवता इथे सकाळी ठेव. तुला किती वेळेस सांगितले काठी घेऊन चालत जा म्हणून, पडशील तू. हे सगळे खाली दगड आहेत. ये जुली, तू इथं बस. आम्ही वरती चाललोय. तू आणि लुसू खाली बसायचं. मस्त आहे ना फुल. इकडं पण 2 कळ्या लागल्या, छान. आणि हे बेलाचं झाड तर असं इकडं वाकलंय. तुम्हाला हे रोज माझं छोटंसं गार्डन दिसतं. आणि इथं पण फुलं लागलेत, आबोलीला पण. तू वरी येऊ नको, अजिबात येऊ नको वरी. आम्ही वरी चाललोय. कशी बघते मागं वळून. इथंच बसायचंय तुला यायचं नाहीये लुसूला तुला. तर मी जाते वरती जरा, म्हातारी आजी वगैरे काय चाललंय बघते.
अरे बापरे, सगळेजण बसलेत. छान छान, मस्त मस्त आवरले बाबा आता. होय छकुले, एकच नंबर आवरून बसला तुम्ही सगळे. एकच नंबर. भजन कीर्तन. हा हा 6 वाजत आले तर. म्हातारी आजी काय म्हणते सर का, म्हातारी आजीकडे जाऊ द्या. आले की ह्या टेबला खाली असं मी बघायचे. बिलकुल करमत नाही. काय म्हणते कृष्णाई, बरी आहे का? म्हाताऱ्या आजीला वर मध्ये झोपवले म्हणजे तिथं लेच खडे येते खायले ना सारखं, म्हणून बघू आता उद्या सकाळी. ताप नाही काही नाही, काय करायचं. म्हाताऱ्या आजी, म्हाताऱ्या आजी, ए बाई काय होतंय तुला ग? डोळे उघड की जरा. हा डोळे उघड की. डोळे का पांढरे झालेत काय माहित असं. डोळे उघड की. उघड 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 डोळे उघड. असे सगळे बुबळ पांढरे झाले तर मध्ये असं नाही का, डोळ्याच्या त्या ह्याच्यावरती पण पांढरं आले सगळं. काय होतं बाईला माझ्या? काय नाही, काय दुखतंय तुझं? हा काय नाही दुखत. काय नाही दुखत. मग डोळे का उघडत नाही तू? सांग बर मला. हा उघडते की, हा उघडते. माझं नाव काय आहे? होय, माझं नाव काय आहे माहिती आहे का तुला? काय नाव आहे माझं? मला काय म्हणायची तू? आखी. बघा ग, सगळ्यांनी ऐकलं का? हा आखी, तुझी आखी कालपासून नाराज आहे. तू अशी करायला लागली. हा मला वरती पण यायची इच्छा होऊ नाही तर झोपवलं इथं खाटावरती. खाली पडायची ग इथं कुणाला तरी, का नाही पडणार? हालत नाही. उठायला येत नाही ना अजिबात? आता अजिबात उठत नाही म्हातारी आजी, झोपूनच असते. आणि ह्या 2-4 दिवसात तर अन्न पण खात नाही, त्याच्यामुळं लय शरीर एकदम बारीक झाल्यासारखं झालंय. म्हातारी आजी, आपण दोघी जायचं भानगावला उद्या? हा हा जाऊ. बर उद्या जाऊ हा आपण. तिथं राहते का तू व्यवस्थित? सोडून येते तुला. हा तसं खाऊन ये, तसं खाऊन ये काय बी. काढ तोंडातलं, काढ 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 काढ. शहाणी बाय माझी, काढा 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 काढा. तसं नाही खावं, तसं नाही खावं. शहाणी ना माझी बाय. उद्या सकाळी घेऊन जाणार आहे बघा. इतका वाईट वाटते, इतका वाईट वाटते की विचारायची सोय नाही. आपण एखादं प्राण्याला असेल जीव लावलो तर आपल्याला म्हणजे खूप वाईट वाटतं. मग हे तर माणसं आहेत सगळे, आणि ह्यांच्या बरा तर एकदम मन जुळलं आपलं, काही खरं नाही. काय त्या देवाने लावलं असेल भगवंताने. आपल्याला लोक सोडून जातात आणि काहीच नाही मागं, फक्त आठवणी राहतात. होय, ते एक देवाने करायला नव्हतं पाहिजे, हाय का नाही? आपली माणसं आपल्याला कधी सोडून जायला नव्हती पाहिजे. हा चालत नाही तसं. किती सुना वाटतोय बघा इकडे टेबल. लक्षच गेलं इकडे. ह्या बेडकडे आलं की मला आजोबांची आठवण येते, भंडारींची आठवण येते. आजही मी कधी विसरले नाही, मी नाही विसरले. लय लय म्हाताऱ्या आजीसारखं प्रेम करायचे माझ्यावर. रोज होते, रोज काय बोलूनच दाखवायचं का? रामकृष्ण हरी म्हणलं की सकाळी त्यांची आठवण होते मला. बाई बाई मला बाये, ए बाये आली का? बाय आली. हा कडकडा बोट मोडायचे बुवाच्या तोंडावरून हात फिरवून. तशीच म्हातारी आजी करते माहिती का, खूप माया करते मला. तेवढ्या ह्याच्यातून मला ओळखलं बघ तिने. सगळे बरे ना तुम्ही? तुम्ही बघाय नाही? बरे. मोठ्या आईला ताप आलाय. मोठ्या मग दवाखान्यात नेलं मोठ्या आईला. दादा घेऊन गेलाय. हा तिला ताप आला.
अर्धी रोज गोळी देत होते पण काय राहीना गेला ताप. हां मग तिचे मगाशी नखं काढायला लागले तर हात गरम लागला, एकदम चरचरा पोळायला लागला. मग म्हटलं त्या दिवशी पण रिक्षात येताना ती बाई म्हटली एक किती ताई हो तुम्हाला ताप आलाय, तरी तिनं घरी आल्यावर अर्धी गोळी खाल्ली. डब्यातल्या घेऊ गोळ्या अर्ध्या अर्ध्या. म्हटलं नको आज घेऊनच जा, हाय का नाही. हां मग तिला जेवण पण जात नाही ना व्यवस्थित, गुडघ्याने लय इंगले ग गुडघे. मग गुडघेच लय. मग माझ्या मागं दुसरं काम असलं तुमचं इकडचं तिकडचं लागलं की तिला स्वयंपाक करावा लागतो, तिला उभारून सगळं करावं लागतं. काय करावं, चालायचं सगळं होय. मग चला उद्या सकाळी घेऊन जाईल मी तिला कुठं बघायचं आई. म्हाताऱ्या आजीला.